राज्यभरामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अवकाळी पाऊस हा मे महिन्यामध्ये आलेला आहे. परंतु दरवर्षीसारखा अवकाळी पाऊस यंदा नाही. यंदा अवकाळी पाऊस हा जवळजवळ 5-6 दिवस झालं ढगाळ वातावरण, तुरळक प्रमाणात पाऊस, थोडा बारीक मोठा पाऊस असं राज्यभरामध्ये पाऊस पडत आहे. 16 मे रोजी सगळीकडे राज्यभरामध्ये मुसळधार विजांच्या कडकडाटासोबत पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि त्यानुसार दुपारी आज पाऊससुद्धा झालेला आहे. दरवर्षी अंदमान निकोबार बेटावरून मान्सून केरळमध्ये 1 जून या रोजी या तारखेला येतो असा अंदाज वर्तवलेला असतो आणि त्यानंतर 7 जूनपर्यंत मुंबईमध्ये मान्सून येतो. परंतु यावर्षी मान्सून हा लवकरच आहे असं अंदाज वर्तवण्यात येतो. दरवर्षी म्हणजे ज्या वेळेस उन्हा म्हणजे अगोदरचं वर्ष हे दुष्काळग्रस्त गेलेलं असतं. 2024मध्ये पाऊस कमी होता आणि एक प्रकारे दुष्काळी वर्ष म्हणून ते घोषित झालेलं होतं आणि त्यामुळे ज्या वर्षी पण दुष्काळी वर्ष होतं, दुष्काळ पडतो, त्याच्या पुढच्या वर्षी मान्सून हा लवकर येत असतो. त्यामुळे तो फिनॉमिना जर तुम्ही बघितला तर यंदा मान्सून हा लवकर येण्याची शक्यता आहे. तर आता जो अवकाळी पाऊस आहे तो जवळजवळ 2-3 दिवस झालं ढगाळ वातावरण आहे. एकदम असं आषाढ श्रावणामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण तयार होतं सेम त्या पद्धतीचं वातावरण आता तयार झालं आहे आणि राज्यभरामध्ये पाऊस हा सध्या चालू आहे. त्यातल्या त्यात विदर्भामध्ये विदर्भच म्हणते मी, ते वर्धा वगैरे त्या साईडला तर जवळजवळ ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तिथे जास्त प्रमाणात पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि यावेळेस मान्सून हा लवकरच मुंबईमध्ये दाखल होणार आणि यंदा पावसाळा हा लवकरच आपल्याला पाहायला भेटणार असंच आता दिसून येते. आता दुसरी गोष्ट अशी की पाऊस हा त्याच्या वेळेनुसार पडत नाही आहे. म्हणजे पावसाळ्यात व्यवस्थित असा पहिलं कसं होतं की 4 महिने पाऊस पडायचा, त्यानंतर एक अवकाळी पाऊस पडायचा आणि त्यानंतर म्हणजे पाऊस हा जास्त करून नसायचाच. एक पावसाळ्यानंतर परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस आणि पावसाळ्यातला पाऊस. परंतु आता जर तुम्ही बघितलं ना तर क्लायमेट एवढं चेंज झालं आहे की कुठे कधी केव्हा कुठलं क्लायमेट तयार होईल हे सांगता येत नाही. आता हे सगळं कशामुळे, तर हे सगळं हे खूप सोपं आहे की जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. खरं तर व्हिडिओमधून सांगण्यासारखी ही गोष्ट नाही, परंतु तरीसुद्धा हे सगळं ग्लोबल वॉर्मिंग जी असते त्याचा हा परिणाम आहे. पृथ्वीचं वातावरण हे खूप 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 अंशांनी वाढत चाललं आहे आणि जो ओझोनचा थर आहे तो सुद्धा तुरळक होत चालला आहे. म्हणजे त्याची जी जाडी आहे ती सुद्धा कमी होत चालली आहे आणि त्यामुळे पृष्ठभाग हा खूप तापला जातो आहे. सूर्याची उष्णता डायरेक्ट पृथ्वीवर येऊन बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे जी ग्लोबल वॉर्मिंग आहे, पूर्ण ग्लोबल जागतिक तापमान जे आहे ते पृथ्वीचं कुठे ना कुठे वाढत चाललं आहे आणि ह्या क्लायमेट चेंजमुळे आजकाल मान्सून म्हणा किंवा म्हणजे जे काही ऋतू आहेत ते प्रॉपर त्या ऋतूंसारखं बिहेव करत नाही आहे. म्हणजे उन्हाळा आहे तर एकदमच आता जास्तच कडक ऊन पडते. मागच्या महिन्यात एप्रिल महिन्यात जर आपण पाहिलं तर अतिशय जास्त प्रमाणात ऊन होतं. 2024चा उन्हाळासुद्धा सर्वाधिक कडक उन्हाळा म्हणून गेलेला आहे. त्यानंतर हिवाळ्यामध्ये सुद्धा अति जास्त थंडी पडणे किंवा पहिले 2 महिने थंडीच न पडणे, पावसाळ्यातसुद्धा एखाद्या महिन्यात जास्तच पाऊस पडणे, नाहीतर पाऊसच न पडणे, एखाद्या ठिकाणी पाऊस पडतो, एखाद्या ठिकाणी पाऊस पडतच नाही. तर असे चेंजेस होत आहेत. त्यामुळे एकच त्याच्यावर उपाय आहे की प्लीज झाडांची कटोती करू नका. झाडे लावा, झाडे जगवा. हे जे आपल्याला लहानपणी शिकवलं जायचं तर ते फॉलो करा. एक तरी किमान गावाकडे गेल्यानंतर झाड लावण्याचा प्रयत्न करा. फक्त गार्डनमध्ये झाडं ठेवून काय होत नसतं. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक